हॅलो एव्हरीवन, आज आपण भेटत आहोत तिसऱ्या लेक्चर मध्ये। याच्यामध्ये आज आपण महत्त्वाचा टॉपिक कंप्लीट करणार आहोत, जो पेपर मध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन। तर सर्वात आधी पहा, आपण याच्या आधीचं जे लेक्चर पाहिलं त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की एमआरएनए कशापासून बनतो। प्रोटीन बनण्यासाठी नेसेसरी कोण आहे, तर अमिनो ऍसिड आहे, बरोबर आहे ना। ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत। अमिनो ऍसिड कोण आणून देणार, त्या अमिनो ऍसिडला कोण जॉईन करणार, हे आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे। तर चला मित्रांनो, आज आपण कंप्लीट करू ट्रान्सक्रिप्शन, हा पहिला प्रोसेस कंप्लीट करणार आहोत आपण। ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन पण पाहणार आहोत। पहा, मी सांगितलं तुम्हाला की जी प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन आहे, ती प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन स्टोअर असते कशामध्ये, डीएनए मध्ये। मग पहा, आपल्याला दिलेला आहे इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस आर स्टोअर इन द डीएनए। डीएनए मध्ये स्टोअर आहे आणि डीएनए न्यूक्लियस मध्ये जाऊन बसलेला आहे, तो बाहेर येणार नाही, बरोबर आहे। आणि हा डीएनए आहे, या डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, कोणत्या सेल मध्ये आहे, कोणता प्रोटीन बनवायचा आहे, सर्व काही। आता त्यामध्ये आपल्याला क्लिअर करायचं आहे, बट डीएनए प्रेझेंट इन न्यूक्लियस, मी ऑलरेडी बोललेलो आहो। सेल आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या डीएनए आहे आणि डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन बनवण्याची। आता काय होणार, and cannot be the comes into the cytoplasm। आता सायटोप्लाझम मध्ये काय गरज आहे त्याला येण्याची, तर तो तर येत नाही, पण कोणाला तरी पाठवतो मेसेज घेऊन। मी सांगणार तुम्हाला, मी बोललो होतो डीएनए प्रोटीन बनवण्यासाठी अमिनो ऍसिड पाहिजे, आणि ते अमिनो ऍसिड आपल्या न्यूक्लियसच्या सराउंडिंगला जे सायटोप्लाझम आहे, हे पहा सर्कल दिलेले आहेत वेगवेगळ्या कलरचे, 3 अमिनो ऍसिड दाखवलेले आहेत। तर आपल्या सायटोप्लाझम मध्ये जे अमिनो ऍसिड असणार, ते अमिनो ऍसिड आपल्याला प्रोटीन बनवण्यासाठी पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे इथं दिलेलं आहे की डीएनए हा सायटोप्लाझम मध्ये येऊ शकत नाही। इन द सायटोप्लाझम वेअर देअर आर द अमिनो ऍसिड आर प्रेझेंट। सायटोप्लाझम मध्ये कोण प्रेझेंट आहेत, अमिनो ऍसिड, जे अमिनो ऍसिड प्रोटीन बनवण्यासाठी महत्वाचे आहेत। ओके, मग डीएनए काय करतो, तर डीएनए स्वतः येऊ नाही शकत, त्यामुळे तो एमआरएनए ला बनवतो। कोणाला बनवतो, एमआरएनए ला। त्यामुळे पासो प्रोटीन आर सिंथेसाइज बाय द डीएनए थ्रू आरएनए। डीएनए आरएनए कडून प्रोटीन बनवून घेतो। डीएनए आरएनए कडून काय बनवून घेतो, प्रोटीन। आरएनए किती टाइपचे आहेत आपण पाहिलेलं आहे आधीच्या लेक्चर मध्ये, टीआरएनए आहे, आरआरएनए आहे आणि एमआरएनए आहे। मग डीएनए हे सर्व काम या आरएनए जोडून करून घेतो। म्हणून इथं सेंटेन्स दिलेला आहे, द प्रोटीन आर सिंथेसाइज बाय डीएनए थ्रू आरएनए, आणि याच प्रोसेसला म्हणणार सेंट्रल डोग्मा। काय म्हणणार, सेंट्रल डोग्मा। तसं आपण त्याला पूर्ण म्हणू शकतो सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस। काय म्हणू शकणार, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस। पहा, प्रोटीन बनणार, कोण बनवून घेणार, डीएनए। कोणाकडून बनवून घेणार, आरएनए कडून। या प्रोसेसला जे लाईन दिलेली आहे वर, महत्वाची आहे, 1 मार्कला विचारू शकतात, सेंट्रल डोग्माची डिफाईन। सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, the process of synthesis of protein from DNA by DNA through RNA, by DNA through RNA, याला आपण काय म्हणणार, सेंट्रल डोग्मा म्हणणार। आता सर्वात इम्पॉर्टंट दिलेला आहे, पहा मी सांगितलं डीएनए स्वतः बाहेर येऊ शकत नाही मेसेज घेऊन, त्यामुळे एमआरएनए बनवतो तो। म्हणून दिलेला आहे एमआरएनए इज प्रोड्यूस ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए। डीएनए वर जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे त्याच टाइपनी ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए। महत्वाचा वर्ड आहे, कोण बनत आहे, एमआरएनए इज प्रोड्यूस। एमआरएनए बनणार, पण कसा बनणार, तर जशी सिक्वेन्स कोणावर आहे, डीएनए वर आहे, कशाची, न्यूक्लियोटाइडची, तसाच कोण बनणार, एमआरएनए बनणार। म्हणजे सोपी शब्दामध्ये आपण त्याला म्हणणार ट्रान्सक्रिप्शन। काय म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन। इथं सोपी शब्दामध्ये मी लिहून देतो, एका रिएक्शनच्या फॉर्म मध्ये डीएनए आहे, कोण आहे, डीएनए। या डीएनए पासून एमआरएनए बनणार, कोण बनणार, एमआरएनए, आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन। सोपी शब्दामध्ये डिफाईन स्वतःच्या लँग्वेज मध्ये सांगायची असेल तर सांगणार आपण द सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए। द सिंथेसिस ऑफ, पहिला पॉइंट डिफाईन मधला तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, त्यामधला पहिला पॉइंट ट्रान्सक्रिप्शन मीन्स काय, तर सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन। इथं पण दिलेलं आहे, दिसेल तुम्हाला, एमआरएनए इज प्रोड्यूस। प्रोड्यूस म्हणजे सिंथेसाइज झाला, तयार झाला, बनला। ओके, कशापासून बनला, डीएनए पासून। कसा बनला, जी सिक्वेन्स कोणावर होती, डीएनए वर।
त्याच टाईपच्या सिक्वेन्सने कोण बनलेला आहे, mRNA बनलेला आहे. सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम डीएनए कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन. ओके, आता पहा, कोणता पण आरएनए सिंगल स्टँडचा आहे, डीएनए डबल स्टँडचा आहे. ज्या वेळेस mRNA डीएनए पासून mRNA बनतो, ज्या वेळेस डीएनए पासून mRNA बनतो, त्यावेळेस डीएनएच्या 2 स्टँड मधला एकच स्टँड यूज होणार. किती स्टँड यूज होणार? एक. समोर जाऊ आपण. ओके, तुम्हाला समजलं. द सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम डीएनए कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन. हे पण डायग्राम क्लिअर झालेली असेल. आता थोडंसं, आता मला सांगा, सिंथेसिस होणार mRNA कोणापासून? डीएनए. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस, कारण की डीएनए न्यूक्लियस मध्ये आहे. डीएनए पासून mRNA बनत आहे, मग mRNA पण कुठं असणार? न्यूक्लियस मध्येच असणार. तर आता हा जो पिंक कलरचा पॉइंट दिसत आहे हा न्यूक्लियसचा आहे. तर आपण थोडंसं न्यूक्लियस कडे जाऊ. ओके, हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस कडे थोडंसं जाऊ आपण. आता हे न्यूक्लियस पिंक कलरचं बरोबर आहे. आता पहा, इथं कोण आहे? डीएनए आहे. कोण आहे? डीएनए. पहा, डीएनए चे 2 स्टँड आहेत, एक वरचं स्टँड एक खालचं स्टँड, असं म्हणजे आडवं दाखवलेलं आहे म्हणून मी सांगतो, असं वरचं खालचं काही नसते. ओके, तर डीएनए चे 2 स्टँड आहेत, त्यामधलं एक स्टँड यूज होणार. किती स्टँड यूज होणार? एक. पहा, हे एक स्टँड आहे, हे दुसरं स्टँड आहे. दिस 2 स्टँड, ज्या वेळेस, महत्वाचा पॉइंट इथं दिलेला आहे, द 2 स्टँड ऑफ डीएनए सेपरेट फ्रॉम इच अदर. ज्या वेळेस डीएनए पासून mRNA बनायचा असतो, म्हणजे ज्या वेळेस ट्रान्सक्रिप्शन व्हायचं असते, त्यावेळेस डीएनए चे 2 स्टँड सेपरेट होतात. पहा, पाहू आपण समोर. पहा, डीएनए चे 2 स्टँड काय होणार? सेपरेट होणार. आणि डीएनए चे 2 स्टँड सेपरेट झाल्यानंतर इथं ॲनिमेशन दाखवलेलं आहे. पहा, हे डीएनएचं एक स्टँड, हे डीएनएचं दुसरं स्टँड, पण डीएनएच्या 2 स्टँड मधला एकच स्टँड यूज होत आहे mRNA बनण्यासाठी, म्हणजे मेसेंजर आरएनए बनण्यासाठी. इथं तुम्हाला पाहायला मिळेल, हे डीएनएचं एक स्टँड आहे, हे mRNA बनत आहे. इथं हा mRNA बनत आहे, हा काय बनत आहे? mRNA. हे जे छोटे छोटे दाखवलेले आहेत हे न्यूक्लियोटाइड आहेत, म्हणजे न्यूक्लियोटाइड येत आहेत, अटॅच होत आहे, mRNA बनत आहे. न्यूक्लियोटाइड येत आहेत, अटॅच होत आहेत, mRNA बनत आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट, आता आपण पाहणार याच्यामध्ये. पहा, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA इज बीइंग प्रोड्यूस. mRNA ची सिक्वेन्स इथं बनत आहे, बरोबर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. हा, आता हा mRNA बनला. पहा, हे एक स्टँड होतं डीएनएचं, हे दुसरं. या डीएनएच्या स्टँड पासून हे जो दाखवलेला आहे तुम्हाला, हा इथं mRNA बनलेला आहे. आता हा mRNA आपल्याला त्याची सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी असणार, पूरक असणार, बरोबर आहे, स्पेसिफिक असणार. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलेला आहे. पहा, तो जो डीएनए बनला, सॉरी mRNA बनला, तो आता वेगळा झाला, बरोबर आहे. आणि त्यानंतर ते डीएनए चे 2 स्टँड एकमेकांना पुन्हा अटॅच झाले, बरोबर आहे. ओके, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज mRNA इज प्रोड्यूस. आता mRNA बनून झालेला आहे. काय बनून झालेला आहे? mRNA. सध्याही पहा, बॅकग्राऊंड पिंक आहे, म्हणजे सध्या आपण न्यूक्लियसच्या आतच आहोत. ओके, आता mRNA बनल्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, mRNA मेसेज घेऊन येणार आहे, आणि mRNA ला यावं लागते सायटोप्लाझम मध्ये. पहा, हा न्यूक्लियस आहे, mRNA बनला आणि mRNA मेसेज घेऊन आलेला आहे सायटोप्लाझम मध्ये. पहा, इथं दाखवलेलं आहे. आता ॲनिमेशन पहा, हा न्यूक्लियस मधून असा आला कोणामध्ये? सायटोप्लाझम मध्ये. न्यूक्लियस मधून आला कशामध्ये? सायटोप्लाझम मध्ये. ओके, आता mRNA ची एंट्री झालेली आहे सायटोप्लाझम मध्ये. चला पाहू आता. mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस कम इनटू द सायटोप्लाझम. हा आपल्या सायटोप्लाझम मध्ये mRNA आलेला आहे. कोण आलेला आहे? mRNA. नेक्स्ट पॉइंट, हा mRNA आहे सध्या, बरोबर आहे. mRNA ब्रिंग द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. mRNA मेसेज घेऊन आला, पण तो मेसेज कशाच्या फॉर्म मध्ये घेऊन आलेला आहे? कोड. कोडेड मेसेज म्हणजे कोडच्या फॉर्म मध्ये घेऊन आला. आणि कोड कशापासून बनलेले असतात? कोणापासून बनलेले असतात? तर कोड बनलेले असतात न्यूक्लियोटाइड पासून. तुम्हाला माहित आहे, प्रत्येक कोड मध्ये किती न्यूक्लियोटाइड असणार? 3. किती असणार? 3. पहा, द कोड फॉर अमिनो ऍसिड, म्हणजे तो जो मेसेज आणला, तो जो काय आणलेला आहे मेसेज, तो कशाच्या फॉर्म मध्ये आणला? कोडच्या फॉर्म मध्ये. आणि तो जो कोड आहे तो कोणासाठी आहे? अमिनो ऍसिड. पहा, आपण सायटोप्लाझम मध्ये अमिनो ऍसिड दाखवलेले होते डॉट कलर, बरोबर आहे. आता नेक्स्ट पॉइंट पाहणार आपण, द कोड फॉर अमिनो ऍसिड. हे कोड, हे अमिनो ऍसिड आहेत जे सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे पूर्ण सायटोप्लाझम मध्ये स्कॅटर झालेले असणार, इकडे तिकडे प्रेझेंट असणार. त्यानंतर सेकंड दिलेला आहे द न्यूक्लियोटाइड. 3 न्यूक्लियोटाइड, बरोबर आहे. मी बोललो तुम्हाला 1, 2, 3 न्यूक्लियोटाइड. 3 न्यूक्लियोटाइड पासून एक कोड,
1 2 3 3 न्यूक्लियोटाइड पासून एक कोड, 1 2 3 3 न्यूक्लियोटाइड पासून एक कोड, द इच ओके. आता पहा, याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. मी एक्स्ट्रा मध्ये सांगतो, थोडस लक्ष द्या. mRNA काय आणलेला आहे? मेसेज. mRNA काय आणलेला आहे? मेसेज. मेसेज मध्ये काय आहे की कोणकोणते अमिनो ऍसिड काय करायचे आहेत? अटॅच. काय करायचे आहेत? अटॅच. बरोबर आहे. आता अमिनो ऍसिड, महत्वाची गोष्ट, अमिनो ऍसिड तुम्हाला वाटेल एकाच टाईपचे आहेत का? नाही. अमिनो ऍसिड भरपूर साऱ्या टाईपचे आहेत आणि प्रोटीन पण वेगवेगळे आहेत. प्रोटीन पण काय आहेत? वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल, आपल्या हेअर मध्ये केरॅटिन नावाचा प्रोटीन आहे, आपल्या स्किन मध्ये मेलॅनिन नावाचा प्रोटीन आहे. मग प्रोटीन जर का वेगवेगळे असतील तर वेगवेगळे प्रोटीन बनवण्यासाठी अमिनो ऍसिड पण वेगवेगळे असतात. कसे असणार? वेगवेगळे असतात. मग कोणते अमिनो ऍसिड सप्लाय करायचे? महत्वाची गोष्ट. मेसेज आला का आला? कारण की अमिनो ऍसिड सप्लाय करायचे आहेत. मग कोणते अमिनो ऍसिड सप्लाय करायचे आहेत त्याच्यासाठी मेसेज असतो. काय असतो? मेसेज. मग एका अमिनो ऍसिड साठी मेसेज आला, समजा एका अमिनो ऍसिड साठी काय आलेला आहे? मेसेज. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. महत्वाची गोष्ट आहे, ट्रिपलेट कोडॉनची डिफाइन सांगत आहोत. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. एका अमिनो ऍसिड साठी जो काय येतो कोड, काय येतो? कोड. जो मेसेज येतो त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असणार. किती न्यूक्लियोटाइड असणार? 3. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. द कोड पाहून घ्या डिफाइन. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. एका अमिनो ऍसिड साठी जो कोड येतो त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाइड असतात. अँड हेन्स दिस इज कॉल्ड एज ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणणार आपण त्याला? ट्रिपलेट कोडॉन. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड. पाय mRNA कोणता अमिनो ऍसिड सप्लाय करायचे आहेत? कोणकोणते अमिनो ऍसिड सप्लाय करायचे आहेत? त्यासाठी प्रत्येक अमिनो ऍसिड साठी काय येतो? कोड. आणि त्या एका कोड, तो एक कोड किती न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो? 3 न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कंटेन द 3 न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज द ट्रिपलेट कोडॉन. ओके, हा पॉइंट क्लिअर झाला असेल. चला समोर जाऊ थोडस आपण. पहा, each mRNA is made up of the thousands of triplet codon. प्रत्येक mRNA मध्ये हा एक ट्रिपलेट कोडॉन, हा दुसरा ट्रिपलेट कोडॉन, हा तिसरा ट्रिपलेट कोडॉन, असे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन असतात. म्हणजे एका mRNA मध्ये भरपूर साऱ्या अमिनो ऍसिड साठी काय येतो? मेसेज. काय येतो? मेसेज येतो. म्हणजे कोणते अमिनो ऍसिड सप्लाय करायचे आहेत ते. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. इन द सायटोप्लाझम द mRNA बाइंड टू द रायबोसोम. mRNA आला, सायटोप्लाझम मध्ये आला आणि येऊन कोणासोबत बाइंड झाला? तर रायबोसोम सोबत बाइंड झालेला आहे. ओके, पहा, जो mRNA सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे तो mRNA सायटोप्लाझम मध्ये येऊन कोणाला कंबाईन झालेला आहे? कोणाला बाइंड झालेला आहे? रायबोसोमला. रायबोसोम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्रोटीन बनणार, जो प्रोटीन सिंथेसिस करण्याची फॅक्टरी आहे, म्हणजे ज्याला आपण RNA म्हणतो. पाहून घ्या आता, हा जो आहे हा mRNA आहे. इथून पासून इथपर्यंत कोण आहे? mRNA. आणि हा जो वरचा आहे, हा तुम्हाला दिसत आहे एवढा, हा रायबोसोम आहे. कोण आहे? रायबोसोम. आता पहा समोर काय होणार? ऍज पर द मेसेज ऑन mRNA. mRNA जो मेसेज आणला होता त्या मेसेजच्या नुसार, त्या मेसेजच्या अकॉर्डिंग टू द मेसेज ऑन mRNA, अमिनो ऍसिड आर सप्लाइड बाय tRNA. tRNA चं कामच आहे, सांगितलं, ट्रान्सफर. tRNA चं कामच आहे ट्रान्सफर करणे. काय ट्रान्सफर करणे? अमिनो ऍसिड ट्रान्सफर करणे. जो मेसेज mRNA वर होता त्या मेसेजच्या अकॉर्डिंग tRNA येणार आहे. आता कोण येणार आहे? tRNA. आणि tRNA काय घेऊन येणार आहे? तर tRNA घेऊन येणार आहे अमिनो ऍसिड. आला हा tRNA. पहा, हा जो येलो, मी थोडस बॅक घेतो. ओके, पहा आता tRNA येणार आहे, तिकडून tRNA येणार आहे. सध्या सायटोप्लाझम मध्ये आहोत आपण. ओके, हा tRNA आला. पहा, tRNA आला, कोणाला घेऊन आला? अमिनो ऍसिडला. हा जो येलो कलरचा आहे वरचा, हा अमिनो ऍसिड आहे. कोण आहे? अमिनो ऍसिड. आणि हा एवढा ब्लॅक कलरचा कोण आहे? tRNA. आणि याला 1 2 3 याला पण कोडॉन आहे. याला पण काय? कोडॉन. पहा,
बरोबर येऊन तो कंबाईन झाला कशाला, mRNA ला. हे पण कोण आहेत, कोडॉन. कारण की प्रत्येक आरएनए हा कोडॉन म्हणजे न्यूक्लियोटाइड पासूनच बनलेला आहे. बरोबर आहे. आता काय म्हटलेलं आहे, अमिनो ऍसिड आर सप्लाइड बाय टीआरएनए. जसा मेसेज एमआरएनए वर होता, ऍज पर द मेसेज ऑन एमआरएनए, जो मेसेज एमआरएनए वर होता त्या मेसेजच्या अकॉर्डिंग काय ट्रान्सफर झालेले आहेत, टीआरएनए. काय ट्रान्सफर होणार, अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड कोण घेऊन येणार, टीआरएनए आला. हा, फॉर दिस. आता हे कसं समजणार त्याच्यासाठी महत्वाचा टॉपिक. हा, या एवढ्या पॉइंटला आता थोडस डीप मध्ये पाहणार आपण. हा खालचा पॉइंट कशाचा आहे, एमआरएनएचा. कोणाचा आहे, एमआरएनएचा. पाहून घ्या, ACU म्हणजे समजलं ना तुम्हाला, हे नायट्रोजन बेसिसचे नाव आहेत. ऍडेनिन, बरोबर आहे, सायटोसिन, युरॅसिल. आणि वर आता याला नाव दिले नाही, पण हा आहे, कोण आहे, युरॅसिल. त्यानंतर ग्वानिन आणि ऍडेनिन. याला थोडस फोकस करू आपण. हा टीआरएनए आहे. हे सर्व समजण्यासाठी तो टीआरएनए येऊन एमआरएनए ला कंबाईन होण्यासाठी, ओके, काय होणार, टीआरएनए ला एमआरएनए आहे हा. आता पायाने एमआरएनए ला दिले कोडॉन. हा खालचा एमआरएनए आहे, वरचा टीआरएनए आहे. एमआरएनए जवळ कोडॉन आहे आणि टीआरएनए जवळ अँटी कोडॉन आहे. ओके, फॉर दिस purpose the mRNA has a codon and tRNA has an anticodon is called as the translation. याला महत्वाचं ट्रान्सलेशन म्हणतात. म्हणजे समजलं बरोबर यांना की बाइंड व्हायचं आहे, अमिनो ऍसिड घेऊन यायचे आहे. या पर्पज साठी mRNA जवळ कोडॉन आहे आणि tRNA जवळ काय, अँटीकोडॉन, म्हणजे व्यवस्थित त्याला अटॅच होणारे. बरोबर आहे. या पर्पजला म्हटलेलं आहे ट्रान्सलेशन. काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेशन. सेकंड नंबरची डिफाईन इथं क्लिअर झालेली आहे. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधून स्टडी करणार, तुम्हाला व्यवस्थित डिफाईन दिलेली आहे. बरोबर आहे. पाहायचं तुम्ही, एका साईडने डायग्राम आहे, दुसऱ्या साईडने जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन दिलेली आहे. फॉर दिस पर्पज एमआरएनए हॅज अ कोडॉन अँड टीआरएनए हॅज अ अँटीकोडॉन कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. नेक्स्ट आपण पाहणार कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असणार, एकमेकांना सुटेबल प्रॉपर अशी सिक्वेन्स असणार, स्पेसिफिक सिक्वेन्स असणार. ओके, दिस इज कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. आता नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, द अमिनो ऍसिड ब्रॉट बाय द टीआरएनए इज बॉन्डेड टुगेदर. पहा, दुसरा पण टीआरएनए आला, एक आणखीन अमिनो ऍसिड आणला. बरोबर आहे. आता पहा, हे जे अमिनो ऍसिड आहेत, मी सांगितलं तुम्हाला की अमिनो ऍसिड एकमेकांना बॉन्डेड झाल्याशिवाय, अटॅच झाल्याशिवाय प्रोटीन बनणार नाही. मग हे अमिनो ऍसिड एकमेकांना काय होणार, अटॅच. सध्याचे दोनच दाखवले, दोन नाही, असे भरपूर सारे अमिनो ऍसिड येणार आणि ते अमिनो ऍसिड एकमेकांना अटॅच होणार. काय होणार, अटॅच. आता पहा, हे जे अमिनो ऍसिड ज्या बॉन्डने एकमेकांना अटॅच होतात, हा एक अमिनो ऍसिड आहे, हा सेकंड अमिनो ऍसिड आहे. हे दोन अमिनो ऍसिड ज्या बॉन्डने एकमेकांना अटॅच झालेले आहेत त्यांना पेप्टाइड बॉन्ड म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, पेप्टाइड बॉन्ड म्हटलेला आहे. नेक्स्ट पहा, विथ द हेल्प ऑफ आरएनए. आरएनए काय करतो पहा, मी सांगतो. अमिनो ऍसिड एकमेकांना बाइंड करण्याचं काम, अमिनो ऍसिड एकमेकांना बाइंड करण्याचं काम कशाचं आहे, आरएनएचं आहे. कशाचं आहे, आरएनएचा आहे. आरएनए म्हणजे रायबोसोम. हा ऑलरेडी आलेला आहे. हा जो आहे ना, हा आरआरएनए आहे, हा खालचा एमआरएनए आहे आणि टीआरएनए अमिनो ऍसिड घेऊन येत आहे. अमिनो ऍसिडला बाइंड करण्याचं काम कशाचं आहे, अमिनो ऍसिडला बाइंड करण्याचं काम आरआरएनएचं आहे. पहा, हा अमिनो ऍसिड झाला बाइंड. ओके, हा बाइंड झाला. हा दुसरा टीआरएनए आला, आता तो मोकळा झाला. त्या टीआरएनएचं काम संपलं, निघून गेला तो टीआरएनए, कारण की बाइंड झाला. बाइंड झाल्यानंतर निघून जाणार टीआरएनए. दुसरा टीआरएनए आला एका अमिनो ऍसिडला घेऊन. आता काय होत आहे, हा जो रायबोसोम आहे हा या एमआरएनएच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत मुवमेंट करत आहे. हा जो कोण आहे, आरएनए, हा या एमआरएनएच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत मुवमेंट करतो आणि ज्या वेळेस मुवमेंट करतो त्यावेळेस करतो बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे ज्या वेळेस तो एकदा समोर सरकतो त्यावेळेस त्याच्या मधात किती ट्रिपलेट कोडॉन येतो, 1.
मग ज्यावेळेस पुन्हा एकदा समोर सरकतो त्यावेळेस पुन्हा त्याच्या मधात किती ट्रिपलेट कोडॉन येतो? एक. म्हणजे त्याची लोकेशन, त्याची पोझिशन चेंज होत आहे आणि त्याच प्रोसेसला आपण म्हणणार ट्रान्सलोकेशन. काय म्हणणार? ट्रान्सलोकेशन. RRNA मूव्ह होणार. कोण मूव्ह होणार? RRNA म्हणजे रायबोसोम हा मूव्ह होणार. वन एंड ऑफ द mRNA टू द अनदर एंड ऑफ mRNA बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ज्यावेळेस तो मूवमेंट करणार त्यावेळेस कशाने मूवमेंट करणार? बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. पहा, हा अटॅच झाला. कोणत्या बॉन्डनी अटॅच होणार? पेप्टाइड बॉन्डनी अटॅच होणार. नेक्स्ट. ओके. ड्यूरिंग दिस प्रोसेस the ribosome keep on moving from one end of mRNA to the other. आला समोर, समोर आला. किती न्यूक्लियोटाइड होते त्याच्यामध्ये? 3. 3 न्यूक्लियोटाइड म्हणजे किती ट्रिपलेट कोडॉन? 1. ओके. मग आता या एंड पासून तो या एंड पर्यंत जाणार. बरोबर आहे ना? बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आधीच बोललो की रायबोसोम हा mRNAच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जाणार. कसा जाणार? बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. टॉपिक समजला इथं? पहा, इथं तुमचे तिन्ही पण पॉइंट काय झालेले आहेत? क्लिअर. ट्रान्सक्रिप्शन आधी पाहिलं, ट्रान्सलोकेशन पाहिलं आणि आता ट्रान्सलेशन पण पाहिलं. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. पहा, पुन्हा टीआरएनए आला, अमिनो ऍसिड घेऊन त्याला बाइंड करून दिलं. बाइंड करण्याचं काम आहे रायबोसोमचं. बरोबर आहे. पुन्हा रायबोसोम समोर सरकला. समोर कशाने गेला? वन ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी. बरोबर आहे. गेला. पहिला टीआरएनए निघून गेला, काम संपलं. सेकंड, पुन्हा टीआरएनए आला अमिनो ऍसिड घेऊन, आरआरएनए त्याला बाइंड करून दिलं. हा टीआरएनए निघून जाणार. वन ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी समोर जाणार. कोण समोर जाणार? रायबोसोम. ओके. पुन्हा एक टीआरएनए आला, अमिनो ऍसिडला घेऊन बाइंड करून दिलं. रायबोसोमचं काम आहे अमिनो ऍसिडला बाइंड करणे. रायबोसोम गेला समोर. हा टीआरएनए फ्री झाला, काम संपलं. हा टीआरएनए निघून गेला. बरोबर आहे. या टाइपनी काय होणार? असे भरपूर सारे अमिनो ऍसिड एकमेकांना अटॅच झाले. आणि मी आधीच्या लेक्चर मध्ये बोललोच तुम्हाला की ज्या वेळेस भरपूर सारे अमिनो ऍसिड एकमेकांना अटॅच होतात त्यावेळेस प्रोटीनची एक चेन बनते. तर हे सिंपल प्रोटीन आहे. कसं प्रोटीन आहे? सिंपल प्रोटीन आहे. आता आपल्याला पाहायचं आहे लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. या लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिडला आपण काय म्हणणार? प्रोटीन म्हणणार. आता पहा, अशा सच मेनी चेन, अशा भरपूर साऱ्या लॉंग चेन एकमेकांना अटॅच होणार आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन बनणार. समजलं तुम्हाला? हे सिंपल प्रोटीन आहे. सिंपल आहे, सरळ आहे. अमिनो ऍसिड फक्त एकमेकांना अटॅच झाले आणि प्रोटीन बनलं. मग अशी एक चेन, आणखीन काही चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन, अशा बऱ्याचशा चेन एकमेकांना अटॅच होणार आणि त्याच्यापासून बनणार कॉम्प्लेक्स प्रोटीन. काय बनणार? कॉम्प्लेक्स प्रोटीन. मिनिंग क्लिअर? आता प्रोटीनचं काम काय आहे? प्रोटीन कशाला बनलं? प्रोटीनचं काम आहे आपल्या सेलचं, आणि सेल पासून बॉडी बनलेली आहे माहिती आहे तुम्हाला. आपल्या सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन कंट्रोल करणे. आपल्या सेलचं काय कंट्रोल करणे? स्ट्रक्चर अँड फंक्शन. आपल्या बॉडीचे व्हेरियस फंक्शन कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? प्रोटीन. कोण करणार? प्रोटीन. बरोबर आहे. आता महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. ट्रिपलेट कोडॉन माहित आहे तुम्हाला? बरोबर आहे. प्रत्येक अमिनो ऍसिड साठी वेगवेगळे ट्रिपलेट कोडॉन असतात आणि अशा 20 अमिनो ऍसिड साठी लागणारे ट्रिपलेट कोडॉन, अशा 20 अमिनो ऍसिड साठी लागणारे ट्रिपलेट कोडॉन डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी इन्व्हेंटेड केलेले आहेत. त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे. किती अमिनो ऍसिड साठी लागणाऱ्या ट्रिपलेट कोडॉनचा? 20. आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपला इथं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हा पॉइंट क्लिअर झालेला आहे. तुम्ही आधी प्रिव्हियस इयरचे जर का बोर्ड पेपर पाहिले तर 100% तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या पॉइंटवर क्वेश्चन विचारलेला दिसेलच. ज्या वेळेस राईट अ नोट ऑन ट्रान्सक्रिप्शन येतो किंवा राईट अ नोट ऑन ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन किंवा एक्सप्लेन द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन असा 2 किंवा 3 मार्कला क्वेश्चन येतो,
तर सर्वात आधी त्याची डिफाईन लिहा. काय लिहा? डिफाईन. आणि डिफाईन नंतर बाकीचे पॉइंट लिहा व्यवस्थित. बरोबर आहे. इथं सेंट्रल डोग्मा, ट्रिपलेट कोडॉन या टॉपिक मध्ये पहा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या टॉपिक मध्ये सेंट्रल डोग्मा, प्रोटीन सिंथेसिस, ट्रिपलेट कोडॉन आणि ह्या 3 डिफाईन ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन इम्पॉर्टंट आहेत. डिफाईन पण विचारल्या जातात आणि यांना एक्सप्लेन करा असं पण विचारलं जाते. पहा, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय द डीएनए थ्रू आरएनए कॉल्ड एज द सेंट्रल डोग्मा. बरोबर आहे. त्यानंतर द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड कॉल्ड एज द ट्रिपलेट कोडॉन. त्यानंतर नेक्स्ट डिफाईन मी क्लिअर करतो ट्रान्सक्रिप्शनची. द सिंथेसिस ऑफ एमआरएनए फ्रॉम डीएनए कॉल्ड एज द ट्रान्सक्रिप्शन. आता ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जो एमआरएनए आहे, एमआरएनए त्याच्याजवळ कोडॉन आहे आणि जो कोण आहे टीआरएनए आहे त्या टीआरएनए जवळ अँटी कोडॉन आहेत. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलोकेशन आताच आपण पाहिलं की रायबोझोम हा एमआरएनएच्या एका एंड पासून अनादर एंड पर्यंत मूव्ह होतो. मूव्ह होता वेळेस तो कोणत्या डिस्टन्सनी मूव्ह होतो? बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन कॉल्ड एज द ट्रान्सलोकेशन. अशा मी पुन्हा ह्या 5 पण डिफाईन तुम्हाला शेवटी सांगितलेले आहे. प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. तुम्हाला चांगल्या टाईपनी सर्व सिलेबस आपल्या या युट्यूब चॅनलवर एकदम व्यवस्थित क्लिअर करून मिळेल. ओके. आपले एका लेक्चर एका युनिटचे कमीत कमी 20 लेक्चर होतील, कारण की आपण डीपली चांगल्या टाईपनी क्लिअर करणार. ओके. थँक्यू.